काहीचे कांदे वाहून गेले, काहीचे बाजऱ्या काढल्या होत्या ते वाहून गेल्या, काहीचे सोयाबीन काढून ठेवलं होतं ते वाहून गेलं, काहीचे सोनं गेलं, घरातल्या भांडे वाचले गेले, मोठी गेले, पाईप गेले, कोठा वाहून गेला, काहींचे भितडं घर वाहून गेले, काहींच्या नळ्या वाहून गेल्या, काहींचे सौर ऊर्जा वाहून गेले. जेवढं वाहून गेलं तितके पैसे एवढे द्यायचे. हे झाले 3. हे झाले 3. आता 4. शेतकऱ्याचे 15 रुपये कापायचे ठरले ऊसाचे. आधी मला 1 रुपया सुद्धा कापायचा नाही. 1 रुपया कापायचा नाही. याला पर्याय 4था मुद्दा सांगतो, ध्यानात ठेवा. आपल्याला आता लढाई करायची. 4था मुद्दा याला पर्याय देतो आणि शेतकऱ्याचे ऊसाचे पैसे कापूस तर ज्याला 10,000 रुपये पगार आहे त्याचे 2,500 कापा. ज्याला 20,000 पगार आहे त्याचा 4था हिस्सा कापा, 5,000. ज्याला 1 लाख आहे त्याचे 25,000 कापा. ज्याला 2 लाख आहे त्याचे 50,000 कापा. 4था हिस्सा कापा. त्याला काही गोमीचा पगार होणार आहे का? पगार फुटका दे, वावर कुठं हडकलेला असेल, नोकरी म्हणलं कुठंतरी आला तिकडं सापडेला असेल, त्याच्यामुळं हे कापा. कमीत कमी कमीत कमी कमीत कमी 4-5 लाख अधिकारी असतील नोकऱ्यावर सगळे 10 लाख. या 10 लाखातच जवळपास 1,000 कोटी रुपये जमा होते. हे प्रत्येक राजकीय पक्षाकडे हे करायचं. सरकारला सांगतो, मुख्यमंत्र्याला सांगतो, ते पैसे कापायचे नाही, ते नोकऱ्यावाल्याचे पुरेचे पैसे कापा. टोटल 1,000 रुपये ठेवू नका. त्याचा पैसा कापून टाका, शेतकऱ्याला वाटा. इकडे शेतकऱ्याला तुला जवळ राहतो त्याचे 5 भाजी आली तू कुठं खातो ते जमणार नाही. एक भरूच नावाच्या तुला 5 रुपये देतो तर काढी लागली गाडी आणि तो अपराधा टायर 1 लाखाची गाडी. ही केवढी गाडी. दुसरा मुद्दा, एका पक्षाकडे 1,000 रुपये मराठीवर निवडणुकीच्या दिशेने म्हणतात 500 कोटी दिले देतोय कंपनी बनवायला. आता बरोबर सरकार जेवढे व्यावसायिक उद्योगपती येतं, राजकीय लोक येतं, खासदार आमदार येतं, मंत्री येतं, यांच्याकडे प्रॉपर्टी 1,000 कोटीचे आहेत ना. 1 एकर ऊसाला 15 रुपये कापी तू कशा. आता देवेंद्र फडणवीसची प्रॉपर्टी कमी असेल का? कापे मारली दान शेतकऱ्याला. आज प्रॉपर्टी कमी का? आज प्रॉपर्टीला काढी लागली का? त्याचे कापे हो. शिंदे साहेबांकडे रोग आला त्यांची कापे हो प्रॉपर्टी. उद्धव ठाकरेकडे कमी पडलं का? त्यांचे कापे हो. शरद पवारकडे गाडी लागली का? त्यांची कापे हो. नाना पटोले, सोनिया गांधी, इंदिरा गांधी, खडक गांधी, दुसरा कोण आहे त्याची कापे हो. यांना प्रॉपर्टी कमी आहेत का? ते आंबाडी त्याचं ते बंद करा ना. सगळं त्याचे पंप येतं. त्याला म्हणा एक दिवस रिलायन्स पंपाचा व्यवसाय येतो. एका दिवसात एका पंपावर 3 शेतकऱ्याला उसकडून जातो. तिकडे आमचा फेसबुक पडत म्हणजे घरोघर आमचं बघा तिथं गाठ पडायला तिकडे जन्म होता ना. तर ठाकरेकडे कमी आहे का? त्याच्या सगळ्याकडे आवाज कापतो त्याच्या नारायणराणेकडे कमी पडायला त्याला ती ऊसाची कापायची त्याच्याकडे मग मिटिंगकडे येतं. मोठे घराणे येतं, निंबाळकर घराणे, चव्हाण घराणे, देशमुख घराणे येतं. त्या सगळ्या लोकांप्रती भरून टाकायची त्याजवळ संत इकडे निजे निघाले म्हणणारे यांच्याकडे
तिकडे जे म्हणा थोडे आणखी कोण कोण असलेलं ते वगळांची वार आहे ते वगैरेचा त्याच्याकडे काही असले तर बघा ते 56 त्याच्याकडे पैसे असले तरी ते कुठे कंपनीचं बरं पाहिजे 200 कोटी दिले नाही म्हणून त्याला निवडणुकीला असे करा बघा आम्हाला कोण करा टाटा कोण करा तो आणखी कोण करतो म्हणजे कोण येते शिंदे साहेबाचे आमदार पळून घेऊन गेले ते तो तिने मोठ्या मनात होती काय नाव कुंकुणा काय त्याच्याकडे मागण्याचा पैसा काढा नाही कमोडा का काय कोण का शिंदे साहेब घेऊन पळून गेला कमोडा ते तर इमानात बसवून तर काढलं बाहेर मी करू शकतो हे आमच्या शेतकऱ्यांना पुस्तक ह्या किती कंपन्या आहेत टाटा आहे ते लई आता बजाज येतं आणि मारण्यात आले ना त्यांच्याकडून घ्या ना ते पण निवडणूक पैसे घ्यायला देतो तू हिऱ्याचे मध्ये व्यापार येतं आमचे जे माल येतं मस्त हमेशा हमेशा शिराज वाटतं पैसे वाटा मला आओ पटेल गेला बोला घ्या मारा पाटील 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 उधार घेऊ बोकांनी टाकत त्या मारले आमच्या याला सगळं 3 रुपये शाखा आपला म्हणतो 5,000 3 दिले तो थोडा झाला पाहिजे 3 दिले तुम्ही कवा लोक सुधारणार आहे तुमच्या गावाने आता तो एक तो मुसलमान किती विचार घेतो नंबर 1 ला कशाला जगात शाहरुख खान हा तो देशात नंबर 3 म्हणून इतके हिरो येत यांच्या गाड्या लोक सांगाले या काय म्हणजे 12 कोटीची वाणी लोकांकडे पडले तर ते म्हणते त्याने आलिशान गाडी घेतली तू होता नंबर आलिशान घेतली त्याच्या गाडी बस मारला आलिशान गाडी घेतली काय त्याच्यासाठी जनता याच्याकडे इतकं हे समजून घ्या हे विरोध नाहीये इतके मोठमोठे लोक काम करायचे यांच्याकडे सगळे पैसे वसूल करा 1,000 लोक सगळ्या पक्षाकडे 1,000 लोक 1 कोटी घेतले ते 1,000 कोटी रुपये जमा होते एका दिवसात मुख्यमंत्र्यांना जमत नाही का शेतकऱ्याला द्यायला जे झाला मुद्दा क्लिअर एक सांगितलं ओला दुसरा काय देते एक दिवसात आपलं